स्वामी समर्थ. 2026 मध्ये श्रावणात 5 गुरुवार आलेले आहे. महिलांनो, 5ही गुरुवारी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे तुम्हाला. तर दर गुरुवारी लवकर उठा. तसं तर आपण सर्वच जण लवकरच उठत असतो, पण अशा शुभ तिथींना जर आपण सेवा केली ना, त्याचं भरभरून फळ मिळतं. तर लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. गुरुग्रह मजबूत होईल तुमचा, आणि गुरुग्रह ज्या व्यक्तीचा मजबूत असतो त्या व्यक्तीला तरी या जगात कधीच कशाला कमी पडत नाही. गुरुमाऊलींची कृपा आणि साथ मिळते. कष्टाला हवं तसं फळ मिळत असतं. आंघोळीनंतर तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीजवळ छोटीशी रांगोळी काढा. हळदी कुंकू वाहून तुळशीची पूजा करायची आहे. गाईच्या तुपाचा दिवा तुळशीजवळ दोन्ही वेळेला लावा. माझ्या तर सर्व महिला या सेवा करतातच, वेगळं सांगायची गरज नाही. आणि चिमूटभर हळद घ्यायची आहे तुम्हाला. उजव्या हातात चिमूटभर हळद घ्या. 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र जपा. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. जो मंत्र आवडतो तो मंत्र जपा आणि चिमूटभर हळद तुळशीला अर्पण करायची आहे. चमचाभर गाईचं दूध अर्पण करा. नावाला सुद्धा गरिबी तुमच्या आयुष्यात उरणार नाही. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला. श्रावणातली ही सेवा तुमची कधीच खाली जाणार नाही. घरात सर्व काही शुभ मंगल गोष्टी घडून येतील. म्हणून सर्व लक्ष्मीने, आपल्या घराच्या लक्ष्मीने सर्वांनी श्रावणाच्या प्रत्येक गुरुवारी तुळशीला ही वस्तू जरूर अर्पण करा. ती म्हणजे चिमूटभर हळद. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीची पूजा करा. चमचाभर गाईचं दूध अर्पण करा. दोन्ही वेळेला गाईच्या तुपाचे दिवे लावा आणि जेवढ्या वेळा तुळशीसमोर हात जोडून भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपता येईल ना, तेवढ्या वेळा जरूर जपा. बघा कसे सोन्यासारखे दिवस येतील तुम्हाला. धन्यवाद.